हॅलो गाईज, नमस्कार. कसे आहात तुम्ही सगळे अँड वेलकम बॅक टू अवर चॅनल. तर आज आपण बनवणार आहोत साबुदाणा वडा. तर तुम्ही पण माझ्यासारखे आहात का, जे साबुदाणे रात्री भिजत टाकायला विसरून जातात आणि मग तुम्हाला असं आठवतं की आज उपवास आहे आणि साबुदाणे रात्री भिजतच नाही टाकले. तर मग एका तासात भिजणारी साबुदाण्याची रेसिपी आहे. तर सगळ्यात पहिले साबुदाणे घेऊन नीट धुवून घेतलेत. नीट धुवून घेतल्यानंतर गरम पाणी करून घेतलं, एकदम उकळतं गरम पाणी करायचं आहे आणि मग ते आपल्या साबुदाण्यामध्ये टाकायचं धुतल्यानंतर आणि मग त्याला झाकून ठेवायचं. त्याकडे एक एक नाही तर अर्ध्या तासात पण भिजतात. अर्धा तास त्याला लक्ष द्यायचं नाही. भिजल्यानंतर त्याच्यामध्ये एक बटाटा घातला आहे उकडलेला आणि मग मिरच्या बारीक बारीक करून त्यात टाकले. तुम्ही मिक्सरला पण वाटू शकतात मिरच्या. मग ते टाकल्यानंतर हे सगळं एकदम नीट मिक्स करून घेतलं आहे. आणि तुम्ही सगळे व्हिडिओ तर बघतात पण सबस्क्राईबच करत नाही. प्लीज तसं नका करू. व्हिडिओ सबस्क्राईब करा, कारण की मला सपोर्टची गरज आहे. बिकॉज माझी मम्मी थोडीशी आजारी आहे. तर मी असं प्रयत्न करते की यूट्यूबवरून थोडीशी अर्न होईन का, कारण की ती मला बाहेर जॉबला पण जाऊन देत नाही. बिकॉज माझी एज बसत नाही, बिकॉज मी अजून 18+ नाही, त्यामुळं पण. आणि आजकालचं वातावरण बाहेर सगळं चाललंय वगैरे, आपण एवढे सगळे केसेस वगैरे बघतोय, म्हणून जाऊन देत नाही. मी बोलते यूट्यूबवर घरी बसल्या थोडे पैसे आले तर बरं होईल, मला सपोर्ट करा. तर मग त्याच्यानंतर अर्धा चम्मच मीठ टाकले. मग शेंगदाण्याचं कूट टाकून मिक्स करून घेतलं आहे. मग तुम्हाला जी शेप द्यायची असेल तसं शेप द्या. शेपवरती तर काय नसतं, खायला टेस्टी पाहिजे फक्त. शेप तर बघून तरी काय करायचं आपल्याला. तर एकदम नीट तुम्हाला जाड पाहिजे असेल, आतमधून जास्त सॉफ्ट पाहिजे असेल तसे जाड जाड थापा, म्हणजे आतमधून सॉफ्ट होतील. आणि एकदम कुरकुरीत आणि क्रिस्पी पाहिजे असतील तर तुम्ही असे थोडे चपटे थापा, म्हणजे ते क्रिस्पी होतील. खूप जास्त सॉफ्ट नसतील, थोडेफार असले तर असतील, नाही तर एकदम क्रिस्पी कुरकुरीत मस्त लागतं. आणि साबुदाण्याची वडे साबुदाणे वडे, हा साबुदाणा वडा आहे. आणि वडे म्हणजे मिक्सरला वाटून ते करतात. त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी नक्की शेअर करेन त्याची पण रेसिपी. त्याचा थोडा पॅटर्न वेगळा असतो. त्याला मिक्सरमध्ये वाटून बारीक करून त्याचं पीठ करून ते बनवतात. तर त्याची रेसिपी पाहिजे असेल तर नक्की कमेंट करा, मी ती पण शेअर करेन तुम्हाला. पण प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. तर सगळ्या वड्यांना शेप दिला आहे मी. आणि तुमचे बटाटे अगर जास्त झाले असतील तर ते तेलमध्ये टाकल्यावरती ते फुटतात. मग अगर तसं झालं असेल तर त्यासाठी तुम्ही थोडे साबुदाणे अजून घ्या. नाहीतर अशा वड्या टाईप नका बनवते. भजी कशी तळतो आपण थोडंसं थोडंसं पीठ टाकून, तसे तळा, म्हणजे ते फुटणार नाही. नाहीतर एकदम पूर्ण बिखरूनच जातील तुमचे. सेपरेट होईल सगळं, वडा कुठं बटाटा कुठं असं होऊन जाईल तेलात टाकल्यावर. मग सगळ्यांना नीट शेप दिल्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करत ठेवलं होतं. आणि तेल गरम झाल्यानंतरच वडे टाकायचे सगळे, कारण की मग ते तेल खूप सोक करून घेईल आपले वडे. म्हणून तेल नीट गरम झाल्यावरच सगळे वडे फ्राय करा. आणि मग मी एक बॅच झाल्यानंतर दुसरी पण बॅच तळली होती. कमसे कम 5-6 वडे तळले होते मी. आणि सेकंड बॅचमध्ये जे वडे टाकते ती माझी मम्मी टाकते. आणि एका साईडून 5 मिनटं कुक झाल्यानंतर दुसऱ्या साईडून 5 मिनटं कुक करायचे. आणि खायला तर खूपच नेहमीसारखे टेस्टी लागत होते. बाहेरून क्रंची, आतमधून थोडेसे सॉफ्ट. व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करा. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कॉमेंट, सबस्क्राईब करा. ओके, बाय.